शिवसेना संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल हास्यास्पद. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं मत. आजचा निकाल हास्यास्पद असाच आहे. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली असल्याचं मत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आज ढसाढसा रडलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना कोणाची या मुद्द्यावर बुधवारी विधिमंडळात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा निर्णय दिला. या निर्णयाच्या विरोधात आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निकाल येणार हे आधीच माहीत होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालात विरोधाभास आढळतोय. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात शिवसेना नक्कीच पुन्हा न्यायालयात धाव घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पक्षांतर बंदीच्या कायद्याला हरताळ फासण्यात आलाय. मात्र आता महाराष्ट्रातील जनतेचा निकाल घेतला जाणार आहे. पक्ष कोणी फोडला हे जनतेला नक्कीच माहीत आहे. बाळासाहेबांचे उत्तराधिकारी कोण आहेत हे देखील जनतेला माहीत आहे. त्यामुळे आता जनताच योग्य निर्णय देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. मात्र महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची आज खऱ्या अर्थाने हत्या करण्यात आली. सर, या निकालानंतर अनेक प्रतिक्रिया सध्या येतात. दादा भुसे असं म्हणतायत की हा जो विजय आहे तो श्रीरामचंद्र यांच्या आशीर्वादाने झालेला विजय आहे. मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. सर, हा निर्णय बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आज ढसाढसा रडतंय. तुम्ही 10th शेड्यूल काढून टाका ना. 10th शेड्यूल ठेवताच कशाला? जर पक्षांतर इतकं सोपं करायचं आहे तुम्हाला तर 10th शेड्यूल ठरवू नका ना. पक्षांतरावर कुठेतरी आळा बसावा म्हणून 1984 साली 85 का 84 साली हा 10th शेड्यूल हा संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आला. त्याच्यानंतर त्याच्यात परत बदल करण्यात आले आणि त्यामध्ये काही कडक निर्बंध टाकण्यात आले. पण सगळ्या निर्बंधांना हरताळ फासून आपण महाराष्ट्राचं राजकारण बघतो आहोत. हा प्रश्न तर खरं आता सर्वोच्च न्यायालयाला कधी लावेल निकाल मला माहीत नाही. राम मंदिरामुळे भारत जगाचा मार्गदर्शक, इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांचं ठाण्यात प्रतिपादन. छत्रपती शिवरायांचा 350वा शिवराज्याभिषेक दिन यंदा साजरा होतोय. त्याच वर्षी अयोध्येत 496 वर्षांनी पुन्हा रामलल्लाचं मंदिर उभं राहतंय. ही एक प्रकारे शिवरायांना आदरांजली असून 2024 हे वर्ष युगप्रवर्तक असेल तेव्हा भारत आता जगाचा मार्गदर्शक बनणार असून याचं प्रतीक हे राम मंदिर असणार आहे असं प्रतिपादन इतिहास अभ्यासक शिवभक्त मोहन शेटे यांनी केलं आहे. ठाण्यात सुरू असलेल्या 38व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत काल शिवरायांचा 8वा प्रताप हे दुसरं पुष्प मोहन शेटे यांनी गुंफलं. यावेळी या सत्राचे अध्यक्ष भाजपच्या आयुष्यमान भारतचे ठाणे शहर संयोजक कैलास म्हात्रे, सुहास जावडेकर, परिवहन सदस्य विकास पाटील आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर उपस्थित होते. आपल्या त्वेषपूर्ण व्याख्यानात मोहन शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची गाथा त्वेषपूर्ण शैलीत श्रोत्यांसमोर उलगडताना 6 जून 1674च्या छत्रपतींच्या शिवराज्याभिषेकाचं महत्त्व विशद केलं. शिवरायांचा राज्याभिषेक म्हणजे जनतेप्रती स्वराज्यातील सार्वभौमत्व होतं. याच शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षी अयोध्येत रामलल्लाचं मंदिर उभं झालं. ही शिवरायांना खरी आदरांजली असून बाबराचा एक कलंक पुसला जातोय. 22 जानेवारी रोजी लोकार्पण होणारं राम मंदिर केवळ दगडाची वास्तू नाही तर परिवर्तन आहे. जसा शिवरायांचा 50 वर्षांचा काळ युगप्रवर्तक होता, जसे परिणाम पुढील 100 ते 150 वर्ष दिसून आले, त्याचप्रमाणे 2024 हे वर्ष युगप्रवर्तक असेल. अयोध्येत राम मंदिर झाल्यानं संपूर्ण जगाला भारत गुरुस्थानी गेल्याचं पाहायला मिळणार आहे. किंबहुना भारत आता जगाचा मार्गदर्शक बनणार आहे याचं प्रतीक हे राम मंदिर असल्याचं शेटे यांनी सांगितलं. छत्रपतींची महती विशद करताना शेटे यांनी संत परंपरा, स्वातंत्र्यवीर सावरकर तसंच जेम्स डग्लस यांच्या साहित्याचे दाखले दिले. तसंच इस्लामिक, मोघल, पोर्तुगीजांना जेरीस आणणाऱ्या स्वराज्यातील गडकिल्ले, डोंगरदऱ्या, आरमारातील पराक्रमाचा इतिहास श्रोतांसमोर शब्दरूपाने उभा केला. गोव्यात उभारलेलं मंदिर तर थेट तामिळनाडू, कर्नाटक ते कटकपर्यंतचा मराठ्यांचा इतिहास सांगितला.
पुढे बोलताना त्यांनी घराघरात शिवाजी निर्माण होण्यासाठी आधी घराघरात जिजाऊ निर्माण व्हायला हव्यात, अशा प्रकारचे संस्कार होणे गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. कोवळ्या वयात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिवरायांनी वयाच्या 18व्या वर्षी राजगड उभारला. त्या राजगड किल्ल्याची उत्कृष्ट मॉडेल म्हणून जगात निवड झाल्याचं शेटे यांनी सांगितलं. शिवरायांनी नाणे, शक, कालगणना सुरू केली. मराठी भाषेचा शब्दकोश सुरू केला. अष्टप्रधान मंडळाची रचना केली. तेव्हा केवळ भूतकाळात रमण्यासाठी इतिहास नको, तर त्या त्या क्षेत्रातील शिवाजी होण्यासाठी प्रत्येकानं शिवचरित्र वाचावं असं आवाहन देखील शेटे यांनी केलं. दरम्यान व्याख्यानाची सांगता वेदश्री आगाशे मटकर हिच्या वंदे मातरम गीतानं करण्यात आली. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. शिवसेना संदर्भात लागलेला निकाल हा लोकशाहीचा विजय असून घराणेशाहीचा पराभव असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका. लोकशाहीमध्ये मेरिटला महत्त्व असतं. लोकसभेत, विधानसभेत आणि पक्ष संघटना बांधणीतही आमचं बहुमत असल्याचं स्पष्ट झाल्यानंच अध्यक्षांनी दिलेला निकाल हा लोकशाहीचा विजय असून घराणेशाहीचा पराभव असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. तसंच शिवसेना खरी ही आमची असल्याचंही स्पष्ट झालं असून बाळासाहेबांच्या विचारांची आणि कार्यकर्त्यांची असल्यावरही शिक्कामोर्तब झाल्याचं त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना कुणाची याबाबत दिलेल्या निकालानंतर आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी जल्लोष केला. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडेतोड टीका केली. निकालामुळे आमच्याकडे बहुमत असल्याचं सिद्ध झालं असून विरोधकांनाही चपराक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता पक्ष चालवताना आपण पक्षाचा मालक असल्याची मनमानी आता कोणालाही करता येणार नसल्याची टीकाही त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाला देखील सल्ला देण्याचं काम या मंडळींनी केलं. मात्र आता स्वतः मालक म्हणून काहीही निर्णय घेता येणार नाहीत. एकाधिकारशाही, घराणेशाहीला आलेला निर्णय हा चपराक असल्याचंही त्यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सर्व घटनेनुसार चालत होतं. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मनमानी कारभार करून स्वतःच्या स्वार्थासाठी घटनाच पायदळी तुडवण्याचं काम केल्याचा आरोपही त्यांनी केला. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मागितलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतःचं नाव दिलं. यावरून कळायला हवं त्यांना काय पाहिजे ते असंही सांगितलं. शिवसेनेच्या खात्यातील पैसे मागण्याचं पाप देखील त्यांनी केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. एकूणच आलेला निकाल हा एक प्रकारचा माइलस्टोन असल्याची प्रतिक्रियाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या शिवसेना निकालाचा निषेध करण्यासाठी ठाण्यात ठाकरे गटानं केलेल्या निषेध आंदोलनाला पोलिसांचा मज्जाव. शिवसेना कोणाची या मुद्द्यावर बुधवारी विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा निर्णय दिला.
या निर्णयाच्या विरोधात ठाण्यात उद्धव ठाकरे गटाकडून चिंतामणी चौक जांभळी नाका येथे ठाणे शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीनं निषेध आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी हे आंदोलन होऊ दिलं नाही. अखेर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करीत हे आंदोलन मागे घेतलं. विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निकालाचा निषेध करण्यासाठी काल ठाण्यात ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली रात्री 8च्या सुमारास निषेध आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र त्याचवेळी पोलिसांनी या ठिकाणी या निषेध आंदोलनाला मज्जाव केला. तसंच हे आंदोलन करू नका असं सांगत अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल अशी भूमिका घेतली. शेवटी ठाकरे गटानं सामंजस्याची भूमिका घेत केवळ निषेध व्यक्त करून इथून जाण्याचा मार्ग पत्करला. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल हास्यास्पद आहे. याच निकालाची अपेक्षा त्यांच्याकडून होती. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालात आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालात विरोधाभास आढळून आलाय. त्यामुळे हे निषेध आंदोलन केल्याची माहिती केदार दिघे यांनी दिली.